पप्पू कागदे हे नाव बीड जिल्ह्यात नवं नाहीये. संपूर्ण महाराष्ट्रातही कोणाला ते माहिती नाहीत असा माणूस शोधूनही सापडणार नाही. पण याच पप्पू कागदे यांना सर्वेचा आधार घेऊन राष्ट्रवादीच्या घड्याळाचं नगराध्यक्षपदाचं तिकीट नाकारण्यात आलं. तिकीट नाकारण्याबद्दलही पप्पू कागदे यांचं काही म्हणणं नाहीये. मात्र ज्या पद्धतीने त्यांना वागणूक देण्यात आली ती चीड आणणारी होती असं कागदे म्हणतात. पप्पू कागदे यांचा मोठा फॅन बेस आहे. तरुणांमध्ये त्यांची मोठी क्रेज आहे. गेल्या 25 ते 30 वर्षापासून आंबेडकरी चळवळीसाठी त्यांचं मोठं योगदान राहिलंय. बीड नगर परिषदेचं नगराध्यक्षपद पहिल्यांदाच अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झालं होतं. पण त्यांना तिकीट नाकारलं आणि आज त्यांनी तिन्ही घड्याळं पाडा असं आवाहन केलंय. त्यांच्या आवाहनानंतर बीडची सगळी राजकीय गणितं पुन्हा बिघडली आहेत. आज पप्पू कागदे कार्यारंभच्या स्टुडिओमध्ये आलेत. त्यांची नेमकी भूमिका काय आहे हेच आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. पप्पूजी, आपलं कार्यारंभच्या या राजकीय कट्ट्यावर स्वागत आहे. मला पहिल्यांदा हे विचारायचं आहे आपल्याला की याच्यापूर्वी बीडकरांनी किंवा राज्यभरात पप्पू कागदे यांचा राग इतक्या मोठ्या प्रमाणावर कोणी बघितलेला नव्हता. हा राग नेमका काय आहे? कुठून आलाय हा राग इतका? रागाचा काही प्रश्न नाही आहे की खरं तर आपल्याला माहीत आहे, जेव्हा नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या त्यावेळेस एसी प्रवर्गाला सुटली आणि त्यातून काही मित्र असतील, विजयसाहेब पंडित साहेब म्हणजे आमदार विजयसाहेब पंडित साहेब, त्यांच्याही म्हणजे जे काही लोक आहेत मित्रमंडळी, त्यांनी मला एक सुचवलं की आपण या नगरपालिकेचे नगराध्यक्ष झालं पाहिजे. आणि अशी चर्चा पूर्ण शहरामध्ये, पूर्ण जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये ती होत गेली. आणि त्याच्यामध्ये आमदार विजयसाहेब पंडितचा सुद्धा म्हणजे हात आहे की त्यांनी प्रयत्न म्हणजे की मी उभा टाकावं म्हणून त्यांनी पण केले. तशा अनेक मित्रमंडळी होती प्रत्येक पक्षामधली, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, जेवढ्या संघटना आहेत, दलित संघटना, ओबीसी संघटना, त्यांची सुद्धा मत होतं की मी उभा टाकलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं ही चर्चा सुरू झाली. आणि सुरू झाल्यानंतर स्वतः मला आमदार विजयसाहेब पंडित असतील, त्यांनी मला फोन केला की आपल्याला ही निवडणूक आता लढवायचीच, दादाचा आपल्याला निरोप आलेला आहे. आणि मग मी तयार झालो. कार्यकर्त्यांची चर्चा झाली. मी तर सुरुवातीला म्हणलं की कार्यकर्त्यांनी ही निवडणूक लढवली पाहिजे, हे काही माझं क्षेत्र नाही आहे. परंतु कार्यकर्त्यांनी आग्रह केला की जर सीट जर निवडून येत असेल तर कार्यकर्त्याचा फायदा होईल. आणि मी हे सगळ्या गोष्टी जाणून घेतल्यानंतर मी होकार दिला. आणि त्यानंतर आपण बघितलं की माझं तिकीट जाहीर झालं. तिकीट जाहीर झालं आणि पुन्हा काय सर्वे झाला म्हणते काय वगैरे वगैरे. परंतु तिकीट जाहीर झाल्यानंतर माझं तिकीट कापण्यात आलेलं आहे. आणि माझा त्याचा राग नाही. ठीक आहे, राजकारणामध्ये तिकीट मिळेल नाही मिळेल हा भाग वेगळा असतो. हे मी त्याला वेळोवेळी बळी पडलेलं आहे. माझं बऱ्याचदा तिकीट मी चर्चेत राहिलो, केसचं तिकीट असेल, परंतु मला त्याचं काही वाटलं नाही. मी पक्षाच्या कुठल्या विरोधात पण गेलो नाही. परंतु ज्याच्यानंतर जी कृती झाली की हे एसी प्रवर्गाला सुटलं, तुम्ही मग एसीचा माणूस द्यायला पाहिजे होता. मग त्याच्यामध्ये मातंग असेल, चर्मकार असेल, बौद्ध समाजाचा माणूस असेल, अनेक 59 जाती आहेत, त्याच्यापैकी कुणी चाललं असतं. परंतु त्यांनी एसीच्या नावाखाली शेख मुजीब नावाचा एक पत्रकार आहे, संपादक आहे, आणि त्याची मिसेस आपलं एसी समाजाची आहे. आणि म्हणजे त्याची स्वतःची सासूला उभा केलं किंवा ऐन वेळेस तिकीट दिलं. म्हणजे तुम्ही एसीचा हक्क मारताय. ह्या कृतीला विरोध आहे आणि त्याच्यातून साहजिक राग आलेला आहे. हा माझा राग नाही, ह्या सर्व आंबेडकरी चळवळीचा, सर्व बहुजन समाजाचा राग. आणि मी त्यांच्या ज्या भावना आहेत मी व्यक्त करतो आपल्या माध्यमातून. आणि हे साहजिक आहे. तुम्ही पप्पू कागदेचं तिकीट कापू शकता, परंतु तुम्ही एसीच्या नावाखाली तुम्ही कुणाला लादायचं काम करायला नाही पाहिजे. तुमची ही कृती राष्ट्रवादी पक्षाची जी जो निर्णय झालेला अतिशय घातकी निर्णय आहे. कुठंतरी आंबेडकरी चळवळीला तुम्ही दाबण्याचा या माध्यमातून प्रयत्न करत आहात. आणि त्याच्यामुळं हे राग साहजिक आहे. नाही, आता पप्पू कागदेंचा राग आम्ही कधीच बघितलेला नव्हता. आणि दुसरी गोष्ट अशी झाली की पंडितांनी कधी कुणाची माफी मागितली नाही. थेट तुमची माफी मागितली आहे, त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मी त्यांचं माफी स्वीकारतो. विजय पंडित हा माझा चांगला मित्र आहे, आमदार साहेब. मी कधी आम्ही दोघं एकत्र राहिलेलो कालपर्यंत. म्हणजे आम्ही 1-2 दिवसाला भेटतो, आम्ही भेटतो, चर्चा वगैरे करतो. आमची मैत्री चांगली आहे.
ओके. परंतु काय झालं हे मला माहीत नाही. परंतु माझा एकच राग आहे, पप्पू कागदेला तुम्ही वैयक्तिक माफी मागितलेली आहे, पण जे कृत्य झालेलं आहे, जे कृत्य त्यांच्या हातातून जे झालेलं आहे, ती चूक झालेली आहे प्रचंड. आणि म्हणून मी त्यांच्या म्हणजे त्यांनी माफी मागितली, त्यांनी त्यांचं मोठं पण आहे, मी हे सांगतो. आणि त्यांनी मी ते स्वीकारतोय. म्हणजे काय आमचं काही असं बांधायला बांध नाही किंवा कुठलं असं राजकीय वैर पण नाही आहे. मी 19ला मदत केली मित्र म्हणून, 24ला मदत केलेली आहे, मी मदत केलेलीच आहे. त्याच्या मित्र म्हणून मी मदत वेळोवेळी केलेली आहे. परंतु आता जर मला त्यांनी आग्रह धरला, उभा टाकायचा आहे, आपला प्लॅन तयार झालेला आहे, असा विश्वासघात पण नाही करायला पाहिजे होता. ओके. मैत्रीमध्ये हे पण ह्या तुमच्या दोघांच्या मैत्रीमध्ये, कागदे परिवाराची आणि पंडित परिवाराची जी मैत्री आहे, त्या मैत्रीमध्ये कुठं मिठाचा खडा कोणी टाकलाय काही असं वाटतंय तुम्हाला? मला काय, तुम्ही म्हणले की नाही विजयसिंह पंडिताचा यात काही दोष नाहीये, मग कोण आहे याच्यात दोषी? कोण आहे नेमकं तुमच्या दोघांच्या मैत्रीत? कोणी मिठाचा खडा टाकतंय? एक तर त्यांनी माझी उमेदवारी जाहीर नको करायला पाहिजे होती. हो, ती केली. केल्यानंतर मला तिकीट नाही दिलं, हा समाजामधला रोष आहे. दुसरी गोष्ट, जे इथले जे मी सांगतोय वारंवार, इथले जे भूमाफी आहे, इथले वाळू माफी आहे, मटका माफी आहे, हे काही 4-5 नगरसेवक हे त्यांचे धंदे आहेत. ओके. प्लॉटिंगचे धंदे आहेत. ओके. विशेषतः मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, मुस्लिम समाजाच्या जमिनी आहेत काही माजी नगरसेवकांच्या, त्या जमिनी औकॉफच्या आहेत आणि ते सगळ्या बीड शहरामध्ये आहेत, आजूबाजूला बीड शहरामध्ये पूर्ण शहरात आल्यात त्या. आणि त्या जमिनी त्यांचा नगरपालिकेतून PTR काढायचा. ओके. ते लोक असू शकतात, दुसरे वाळू माफी असू शकतात, दुसरा जे प्लॉटिंगचा धंदा करतायत ते असू शकतात. आणि त्यानं हे जर उद्या बसला तर हे काही चुकीचे कामं करणार नाही. आणि हे पण मला कोणी प्रेशर, चुकीचे कामं करणार म्हणून असं प्रेशर टाकू शकणार नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा कुठंतरी थोडासा म्हणजे असं दिसतंय की हे सगळं कटकारस्थान ह्या मंडळीनं शिजवलेलं असावं. ओके. ओके. मग या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचं विजयसिंह पंडितांसाहेबांसोबत बोलणं होतंय, पण अमरसिंह पंडितांचा कधी फोन आलाय तुम्हाला, बोलले, नाराजी काही? मला त्यांचा 1 महिन्यापासून कुठलाही फोन नाहीये. ओके. माझं त्यांच्याच ह्या 1 महिन्यामध्ये कुठलाही संवाद नाहीये. मग अजित पवार साहेबांचा निरोप आहे तुमच्यासाठी, तुम्हाला उभं राहावं लागेल, मग हा निरोप फक्त तिथूनच आलता का तुमचं अजित पवार साहेबांसोबत बोलणं झालं होतं? मला आमदार विजयसिंह पंडितांचा फोन आला. ओके. की आपल्याला लढायचं म्हणून. निरोपही त्यांचाच आला. ओके. मला दुसऱ्याचा निरोप नाही. आणि मी ते सांगितलं, मी लढल, काय जे करायचे तुम्हाला करा, मी कुणाच्या दारात बसणार नाही किंवा कुणाला फोन लावणार नाही किंवा मी अजितदादाला सुद्धा या गोष्टी काही बोलणार नाही, हे मी स्पष्ट सांगितलं होतं. जे काय करणार असाल तर तुम्ही, मी कुठेही जाणार नाही, मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं. मी कुठेही म्हणजे लॉबिंग करणार नाही थोडक्यात. आज तुम्ही समाजाची जी भूमिका जाहीर केली आहे त्याच्यासोबत अजिंक्य चांदणे सुद्धा आहेत, पण या सगळ्या याच्यामध्ये आम्हाला एक म्हणजे पप्पू कागदे आणि क्षीरसागर हे समीकरण आजपर्यंत कधी जमलेलं नाही, पण ह्यावेळेस जरा कुठंतरी जमताना दिसतंय. म्हणजे जे तुतारीकडे जाणं असेल तुमचं, ही तुमची राजकीय तडजोड झाली का अपरिहार्य? तुतारीकडे म्हणून मी जात नाही, लक्षात घ्या. एक तर समाज बांधवानं हा निर्णय घेतलेला आहे. पूर्ण 59 जातीचे लोक होते आजच्या बैठकीला. समाजाच्या वतीने तुम्ही निर्णय जाहीर केला? हो. वाल्मिकी समाज असेल, आपला चर्मकार समाज असेल, ढोर समाज असेल, मातंग समाज असेल, अनेक म्हणजे अनुसूचित जमातीच्या अनेक जातीचे लोक होते त्या ठिकाणी. वडर समाज असेल, टकारी समाज असेल, हा 18 पगड जातीनं त्यांनी निर्णय घेतलेला आहे. तुतारी म्हणून निर्णय नाही घेतला. ओके. निर्णय घेतलाय की घडीला पाडायचं. ओके. आणि मग त्याच्यामध्ये कोण पाडू शकतं, मग वाघमारे ताई पाडू शकतात म्हणून त्याला पाठिंबा. आणि मी माझा स्वतःचा नाहीये. ओके. मी उशिरा गेलो मिटिंगला, त्यांची चर्चा ऐकली. हा जवळजवळ 100% लोकांचा निर्णय आहे आणि मला त्यांच्यासोबत जावं लागलं. ओके. आणि कारण एकच आहे की बाबा ह्या ज्या गोष्टी घडल्यात, चुकीच्या गोष्टी, म्हणजे म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकला नाही पाहिजे. म्हणजे नवीन म्हणजे पुन्हा हे कृत्य कुठल्या पार्टीनं करता कामा नाही म्हणून हा लढा चालू आहे. ओके. ओके. आता तुम्ही म्हणले की घडीला मतदान नाही, आणि तुम्ही बोलता मगाशी मी थोडंसं बघितलं ते, त्यात तुम्ही 3 ठिकाणच्या घडीचा उल्लेख केला खास करून.
बीडचा केलाय, तुम्ही गेवराईचा केलाय, मला वाटतं माजलगावचा काहीतरी केलाय. पण मला वाटतं एक जिल्हाभरात 6 नगरपालिका आहेत, 2 ठिकाणी आणखी 2 ठिकाणी घडी आहे, धारूरमध्ये आहे आणि परळीमध्ये पण आहे. मी तर घडी पाडा हे स्पष्ट माझं मत आहे. हा, त्यांना धडा शिकवा. अच्छा. आणि मी 3 जे बोललो ना, हा, ते बीड मधल्या 3 घडी मारा. मला नाही का कुणाचा नातेवाईक असतो, हे माझा नातेवाईक आहे, हा, कुठं घडी कोण उभा टाकला, कुठं धनशोभान कोण उभा टाकला, कुठं अजून कुठल्या ह्याच्यावर उभा टाकला. म्हणजे नाते गोते बघू नका. ओके. तुम्ही एकच निर्णय घ्या, कुठलाही निर्णय एकच घ्या. ओके. आणि त्याच्यातून मी सांगितलं की 3 घड्या पाडा. 3 घड्या पाड्या म्हणजे तुमचा बीडच्या 3 घड्या पाडा म्हणजे माझं स्पष्ट मत आहे, बीडच्या 3 घड्या. आणि काय पडणारच आहे चौकट. माझा परिणाम पूर्ण महाराष्ट्रभर जाणार आहे. ओके. मराठवाड्यात तर राहीलच, परंतु हा मेसेज आहे हा महाराष्ट्रभर जाईल. ओके. ह्याच्या अगोदर तुमच्याकडे गेवराईचे नेते येऊन गेले, बाळराजे पवार, ही चर्चा काय आहे म्हणजे नेमकं? आता ते बऱ्याच वर्षानंतर म्हणजे जेलमध्ये होते, ते सुटले. त्यांनी म्हणजे मला फोन आला 4-5 दिवसापासून त्यांचे फोन येत होते आणि ते भेटायला आले. ओके. आणि भेटायला आले तर काय त्याला हरकत नाहीये. ते माझे चांगले मित्र होते काही काळापूर्वी. मी तुम्हाला सांगतो, बाळराजे पवारचं एक उदाहरण देतो. एक आमचा कार्यकर्ता होता विनोद सोंदरमल म्हणून, त्यानं अख्खी गेवराई फोडली, दुकानं फोडली. ओके. आणि असा वाद झाला, दलित आणि सुवर्ण वाद मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाला. परंतु पुन्हा त्या सुवर्ण लोकांनी असं ठरवलं की आपण या भीमनगरमध्ये घुसायचं, म्हणजे दंगल करायची. मग मला कळाल्यानंतर तिथून मला त्या भीमनगरमधून महिलांचे फोन आले आणि त्यांनी सांगितलं की इथं दंगलग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे. ओके. मी त्यावेळेस बाळराजे पवारांना फोन लावला, तुम्ही दंगल रोका आणि मी सकाळी येतो, पण आजची जी घटना आहे त्या उद्या आपण काय जे असेल ते मिटून टाकू. ओके. आणि त्यांनी ती दंगल रोखली स्वतः. ओके. आम्ही सगळे बसलो एका दुकानामध्ये. मला दुकानाचं आठवण, पण मोठं दुकान होते. ओके. 100-1 लोक बसले आणि आम्ही ती अक्षरशः जी दंगल होणारी आहे ती बाळराजे पवारांनी ती दंगल रोखली. फक्त शब्दाकर त्यांनी सांगितलं की हे चुकीचं आहे, एका माणसाचा दोष आहे. दोष तो विनोद सोंदरमलचाच होता, परंतु त्याचा दोष आहे. आपण सगळ्याला ह्याचा म्हणजे परिणाम नाही झाला पाहिजे दुसऱ्यावर, किंवा दुसऱ्याला त्रास नाही झाला पाहिजे. ओके. आणि मी त्या विनोद सौंदरला माफी मागायला लावली सगळ्या दुकानदाराची. ओके. त्यांचं नुकसान होऊन सुद्धा. आणि ते मिटलं प्रकरण. त्याच्यामध्ये मोठा सिंहाचा वाटा बाळराजे पवारांचा होता. ओके. तेव्हाची मैत्री होती, परंतु ते जेलमध्ये गेले. मला त्यांनी आठवण करून गेली. मला चालतंय तुम्ही मला त्यांनी आठवण करून, मी जेलमध्ये गेले म्हणून विजयसिंह पंडित तुमचे मित्र झाले. नाही, मला तुम्ही मित्र आहेत, ते मित्र आहेत. अच्छा. मी त्यांना स्पष्ट सांगलं. आता घडी तर पाडा हे ठरलेलं आहे तुमचं, सोबत तुतारीला मतदान करा हेही ठरलंय. मग तुतारीसाठी तुम्ही कॉर्नर सभा, बैठका वगैरे काही घेणार आहेत का? मी सगळं कार्यकर्ते, आज जवळजवळ 1000-1500 कार्यकर्ते होते. 1500ची संख्या नक्की असेल. आणि मी एकदा बोललोय, तर मला वाटत नाही की कुठं कॉर्नर सभेला जायची गरज लागेल असं मला काही वाटत नाही. ओके. परंतु सर्व कार्यकर्ते, आंबेडकरी चळवळीतले, बहुजन समाजातील सर्व कार्यकर्ते हे सगळे तुटून पडतील, कामाला लागतील आणि घरोघर जाऊन प्रचार करतील. मला अशी आशा आहे. मला कुठं कॉर्नर बैठकीला जायची गरज असं जाईल असं वाटत नाहीये. मग अशी तुमच्या त्या एका मी भाषण थोडंसं ऐकलं त्यातलं, तर त्यात तुम्ही असं म्हणत होता की आम्ही प्युअर अनुसूचित जातीच्या उमेदवाराच्या पाठीमागे जायचा निर्णय घेतलाय. मुजीबची सासू वगैरे हे सगळं विषय झाले. MIM चा विषय हे जगातला पहिला प्रयोग आहे. म्हणजे शेख मुजीब, त्याची बायको, त्याची आई, म्हणजे शेख मुजीब म्हणजे त्या एसीच्या जागेवर सासूला हबा करून मत मागतो. हे जगामधला पहिला प्रयोग आहे. सगळ्या बीड जिल्ह्यातले प्रयोग म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातले, भारतातले प्रयोग आपल्या जिल्ह्यामध्ये होतात. त्यातला हा एक प्रयोग आहे. ओके. नाही, तुम्ही जे प्युअर हे सांगितलं हिंदू महार आणि बौद्ध महार, हा एक विषय तिथं बोलले तुम्ही. तर हा विषय तुम्ही बोलल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटत नाही की आपला जो समाज आहे, एसीचा समाज, त्यामध्ये परत पुन्हा 1-2 दरी होतील याच्यात? कारण इकडं भाजपचा बी अनुसूचित जातीचाच उमेदवार आहे आणि इकडं एससीचा उमेदवार आहे. बरोबर आहे. सगळ्यांनी निकष लावलेला आहे. तिथे चर्मकार समाजाची सुद्धा लोक होते. ओके. ओके. पण ती बाई कोण डॉक्टर बाई आहे, ती कधी तिला चर्मकार समाजाची वस्ती कुठं जर तुम्ही जर विचारलं असतं ही कुठं वस्ती आहे, तिला सांगतात देखील नसतं. मी गेलो सकाळी तिथं, बाबा ही कधी आली का आपल्या त्या वस्तीमध्ये? आमचा अरुण कांबळे नावाचा कार्यकर्ता आहे, त्याला विचारलं. ते म्हणले हे बाईचं काय संबंध, हे आपली बाई आहे का? मग ती काय म्हणले, हे वाटलं घुमरे नाव आहे, ही मराठा समाज असाच प्रयोग काहीतरी झालं काय. परंतु त्याला सुद्धा माहित नाही की ही
जी महिला आहे भगिनी आहे ती चर्मकार समाजाची आहे. म्हणजे तिला कधी सामाजिक कार्य माहित नाही, कधी राजकारणात कधी त्यांनी सहभाग घेतला नाही. आणि म्हणून हे असे जर उमेदवार कुणी पण देत असेल, लादत असेल, व माझं मत आहे बीजेपी, आम्ही अलायन्स मध्ये आहे. बीजेपीनं जो कार्यकर्ते आहेत ना त्यांचे अनेक, मातंग समाजाचा तो चांदणे अनिल, चर्मकार समाजाचा तो बावणे, पुन्हा ते बौद्ध समाजाचा अजय सबई आहे. हे काय फक्त छत्रांच्या उचलायच्या? तुम्ही त्या कार्यकर्त्याला द्या ना, काम करतो तो, तुमच्या पार्टीचं काम करतो. मला विचारा, मी तुमचा अलायन्स पार्टनर आहे, मला विचारा, युती आहे आपली भाजप, काय विचारलं नाही, कुठं विश्वासात घेतलं नाही. आणि एक कुठला तरी आणायचा म्हणजे फक्त निकष काय की तुम्ही अर्थकारण आहे याच्यामध्ये, ते पैसे खर्च करू शकतात किंवा कुणाला पैसे पुरवू शकतात, अर्थकारणाचा विषय आहे. आणि त्याच्यातून तो विषय तिथं आलेलाच नाही. आणि म्हणून हे सगळं आम्ही ह्याचा सुद्धा विचार केला. पण त्या माझ्यासोबत आलेच नाही, बोलणी कुणी केलीच नाहीये, त्यांचाही विचार झाला असता तिथे. मग या सगळ्यामध्ये तुम्ही वंचितच्या बाजूनही जाऊ शकला असता? वंचितच्या बाजूने झालो. आता वंचित 26 तारखेला त्यांना सिम्बॉल मिळणार आहे, 26ला. अच्छा. आणि किती दिवस राहतात? 4 दिवस. बरोबर. मग 4 दिवसात काय जाणार? म्हणजे 26ला मिळणार. तुम्ही ते काय म्हणतात त्याला, ते पत्रक काढायला 1 दिवस सिम्बॉलचं, आणि वेळ कमी पडतो. केला असता, त्याचाही विचार केला, ते विचार झाला. पण व्यापक दृष्टीनं विचार, कोण निवडून येऊ शकतं हा निकष धरलेला आहे. म्हणजे उगाच काय, म्हणजे वोट डिवायडेशन नाही झालं पाहिजे. कोण मेरिटमध्ये निवडून होऊ शकतं. आता मी एकटाचा निर्णय नाही, म्हणजे आंबेडकरी चळवळीतले प्राध्यापक होते, विचारवंत होते, डॉक्टर होते, सर्व म्हणजे समाजातले कार्यकर्ते, हा त्यांचा निर्णय आहे. म्हणजे हे पक्ष म्हणून निर्णय नाही, पक्ष म्हणून हे समाज म्हणून आहे. एससी मधले जेवढे विद्वान लोक आहेत, जे राजकारण जाणतात किंवा त्यांचा अभ्यास आहे, हा त्यांचा निर्णय. हा पप्पू कागद्याचा निर्णय किंवा अजिंक्यचा नाही किंवा आमचा ज्ञानोबा मानेचा हा निर्णय नाही, हा समाजाचा निर्णय. आता हे आजचा पप्पू कागदेंचा निर्णय जिल्हाभरातल्या लोकांना समजलाय, त्यांचा राग दिसलाय, कुणावर राग आहे हे सुद्धा समजलंय लोकांना. पण हा राग कुणाला तरी असं तरी वाटलं होतं की ह्यांची आणि मैत्री आहे, थोडासा राग शांत होईल जसं थोडं 2-4 दिवस गेल्याच्या नंतर. पण असं कुठं वाटत नाही. जिल्हा परिषद पंचायत समितीपर्यंत हा राग तुमचा कायम राहणार आहे का होणार? 100% ह्याचे पडसाद जिल्हा परिषद पर्यंत पडणार. म्हणजे ही काही निवडणूक इथंच नाही, आता ह्याचा ग्रामीणमध्ये त्याचे पडसाद पडणारच आहेत. हे लोकांना पटलेलं नाही. लोकांना पप्पू कागद्याला तिकीट दिलं ह्याचं काही घेणं देणं नाही, परंतु तुम्ही जी कृती केलेली आहे समाजाला, एससीच्या समाजाला सोडून दुसरा कोणीतरी घुसवत आहे, त्याचा राग आहे. तुम्ही समजून घ्या. मी तुम्हाला म्हणलं ना, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकला नाही पाहिजे, ही परिस्थिती निर्माण झाली. तर हे होते पप्पू कागदे साहेब, ज्यांनी आपली रोखठोक भूमिका आज या कार्यारंभच्या राजकीय कट्ट्यावर मांडली आहे. पप्पूजी, आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद.